कंगना रनावत पंतप्रधान होणार नाही म्हटलं. ते भाजपला लईच महिलांच्या बद्दल आदर आहे ना, म्हणून म्हटलं. आता उर बडवतायत ना महिलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा. तुम्हाला जर महिलांप्रती एवढाच आदर होता तर तुम्ही स्वतः पद न घेता कंगना रनावतला भारताचं पंतप्रधान का केलं नाही? बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान महिलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून भारतीय संविधान बदलण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला होता. ज्या पार्टीमध्ये सगळ्यात जास्त बलात्कारी भरलेत, जे निवडून जाऊन लोकसभेमध्ये बसलेलेत, रेवंता रेड्डी सारखी माणसं यांच्याच पक्षामध्ये होती, ज्याला जन्मठेपेची शिक्षा झालीये महिलांच्या अत्याचाराविरुद्ध. तेच आज बोलतायत नारी शक्तीबद्दल, महिलांच्या सन्मानाबद्दल. तुम्हाला थोडं सांगायचं झालं तर नारी शक्ती बिल जे आहे हे 106व्या घटना दुरुस्तीच्या अन्वये ऑलरेडी लोकसभेमध्ये पारित झालं, राज्यसभेमध्ये पारित झालं आणि 28 सप्टेंबर 2023 ला नारी शक्ती बिलावरती सही पण झाली. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेसच ट्विट करून सांगितलं होतं, ऐतिहासिक क्षण, विधेयकाच्या बाजूने 454 मतं पडली आणि याच्यामुळे 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये. मग बिल ऑलरेडी पारित झालेलं असताना हे 2 दिवसीय अधिवेशन बोलवून नारी शक्ती बिलाच्या आडून या देशामध्ये डिलिमिटेशन बिल आणायचा घाट या सरकारने घातला होता 2011च्या जनगणनेनुसार. आता प्रस्तावित जनगणना चालू असताना 2011च्या जनगणनेनुसार जर डिलिमिटेशन झालं तर उत्तरेच्या राज्यांना जास्त फायदा होईल आणि दक्षिणेकडची राज्य राजकीय पूर्ण याच्यामध्ये मागं पडतील, हा तोटा होता. म्हणून विरोधकांनी एकत्र येऊन हे जे बिल आलं होतं या बिलाला विरोध केला आणि त्याच्या विरोधात मतदान केलं. पण यांनी काय केलं होतं, आधीच बंदूक ठेवली होती महिलांच्या खांद्यावरती, कारण की यांचे सगळे धाबे दणाणलेत आणि भविष्यातल्या जे आता राज्यांच्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये एक नरेटिव्ह सेट करायचा होता की बघा विरोधक महिलांच्या विरोधात आहेत. अरे महिलांच्या विरोधात असते तर 2023 मध्ये 454 मतदान कसं काय पडलं असतं? 2023 ला हे नारी शक्ती बिल पारित कसं झालं असतं? त्याच्यावर राष्ट्रपतींची सही कशी झाली असती? मुळातच यांना भारतीय संविधान बदलून, भारतीय संविधानाचा पूर्ण ढाचा बदलून स्वतःच्या फायद्यासाठी भाजप पार्टीला त्यांच्या हिशोबाने संविधान बनवून घ्यायचे, त्यांना जो राजकीय फायदा होईल त्या हिशोबाने डिलिमिटेशन बनवायचे आणि त्याच्यासाठीच हा मागच्या 2 दिवसाचा घाट होता, यावरून स्पष्ट.